ज्यांचा ज्योतिषशास्त्रावर विश्वास आहे हा व्हिडिओ खास त्यांच्यासाठी आहे। या व्हिडिओतून 3 राशीच्या व्यक्तींना अतिशय आनंदाची बातमी मिळणार आहे। वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार ग्रह वेळोवेळी राशी बदलतात आणि शुभयोग तसेच राजयोग तयार करत असतात। 7 एप्रिल रोजी धन आणि वैभव देणारा शुक्र कुंभ राशीमध्ये प्रवेश करत आहे। त्याचबरोबर 15 मार्च रोजी ग्रहांचा सेनापती मंगळ कुंभ राशीमध्ये प्रवेश करेल। अशा स्थितीमध्ये या 2 ग्रहांच्या युतीने कुंभ राशीमध्ये महालक्ष्मी आणि धनयोग निर्माण होणार आहे। या राजयोगाच्या युतीचा प्रभाव सर्व राशीच्या लोकांवर दिसून येईल, पण अशा 3 राशी आहेत ज्यांचं नशीब यावेळी नक्कीच चमकणार आहे। नमस्कार मंडळी, मी शीतल आणि तुम्ही पाहताय दिल्लीकर मराठी। व्हिडिओ पूर्ण पहा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करा। व्हिडिओ पाहत असताना सर्वांनी कमेंट्समध्ये आपापली रास लिहायला विसरू नका। चला तर जाणून घेऊयात कोणत्या आहेत त्या 3 भाग्यशाली राशी। यातली सगळ्यात पहिली रास आहे मेष रास। तुमची ही रास मेष असेल तर तुमच्यासाठी महालक्ष्मी राजयोग फायदेशीर ठरू शकतो। यावेळी तुम्हाला अनपेक्षित आर्थिक लाभ सुद्धा होऊ शकतो। तसेच यावेळी तुम्हाला दीर्घकाळ अडकलेले पैसे मिळू शकतात। तसेच या लोकांच्या संपत्तीमध्ये सुद्धा वाढ होईल। व्यवसायामध्ये पैसे कमवण्याच्या अनेक संधी मिळतील। या काळात तुम्ही कोणतेही वाहन किंवा मालमत्ता खरेदी करू शकता। यावेळी कुटुंबातील वातावरण अतिशय प्रसन्न राहील। त्याचबरोबर यावेळी तुमच्या बोलण्यात प्रभाव दिसून येईल, म्हणजेच जास्त असा आत्मविश्वास तुमच्यामध्ये तयार होईल जो या अगोदर कधीही दिसत नव्हता, ज्यामुळे लोक तुमच्यावर प्रभावित होतील, इम्प्रेस होतील। यानंतरची दुसरी रास आहे मिथुन रास। लक्षात ठेवा, या ज्या काही राशी मी तुम्हाला सांगत आहे तर प्रत्येकाने रास बघत असताना आपलं जन्मनाव माहिती करून घ्या, कारण आपली रास जी आहे ती जन्मनावावरून बघायची असते। मिथुन राशीबद्दल माहिती जाणून घेऊया। महालक्ष्मी राजयोग तयार झाल्यामुळे मिथुन राशीच्या लोकांसाठी चांगले दिवस सुरू होऊ शकतात। या काळात व्यावसायिकांना चांगला नफा होऊ शकतो। दुसरीकडे जर तुम्ही व्यवसाय करत असाल तर तुम्हाला मोठा करारसुद्धा मिळू शकतो। आर्थिक स्थिती तुमची मजबूत होईल। तसेच यावेळी तुमच्या मनोकामना म्हणजेच तुमच्या मनोवांछित इच्छासुद्धा पूर्ण होतील। तेथे तुम्ही काही नवीन कामसुद्धा सुरू करू शकता। यावेळी नशीब देखील तुमच्या बाजूने असेल। तसेच तुमची प्रलंबित कामंसुद्धा पूर्ण होतील। आता होळीच्या वेळा हा राजयोग तयार होत आहे आणि जी काही पौर्णिमा असते तर त्यावेळेसच होळीचा सण असतो। पौर्णिमा ही जी काही तिथी असते ती लक्ष्मीनारायणांच्या पूजेसाठी अतिशय महत्त्वाची मानली जाते। त्यामुळे ज्या ज्या राशींच्या बाबतीत असे बदल घडणार आहेत किंवा ज्यांना ज्यांना महालक्ष्मी राजयोग तयार होणार आहे त्यांनी माता लक्ष्मीची मनोभावे सेवा करायला विसरू नका। यानंतरची शेवटची आणि तिसरी रास आहे वृश्चिक रास। महालक्ष्मी राजयोग वृश्चिक राशीसाठी सुद्धा शुभ सिद्ध होणार आहे। या काळात तुमच्या कुटुंबात शांती आणि आनंद राहील। त्याचबरोबर पैशाच्या गुंतवणुकीशी संबंधित तुमच्या योजना यशस्वी होतील। त्याचवेळी नोकरदार लोकांना त्यांच्या कामाच्या ठिकाणी काही नवीन जबाबदारी मिळू शकते। तसेच पदोन्नती आणि इच्छित ठिकाणी बदलीसुद्धा होऊ शकते। या काळात तुम्ही काही मालमत्ता किंवा वाहन खरेदी करण्याचा निर्णयसुद्धा घेऊ शकता। यावेळी काम किंवा व्यवसायाशी संबंधित देश आणि परदेशात तुमचा प्रवास देखील होऊ शकतो। अशा पद्धतीने 3 राशी कोणत्या की ज्यांना महालक्ष्मी राजयोगाचा फायदा होणार आहे याची माहिती आपण घेतली। या 3ही राशीच्या लोकांनी लवकरात लवकर महालक्ष्मीची सेवा सुरू करा। यामध्ये तुम्ही महालक्ष्मी स्तोत्र असेल, कनकधारा स्तोत्र असेल किंवा देवी लक्ष्मीसमोर दररोज तांदळाच्या ज्या काही लाह्या असतात तर त्या लाह्या, त्याचबरोबर फुटाण्यांचा नैवेद्य दाखवायला विसरू नका। आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जी काही माहिती दिली ती तुम्हाला कशी वाटली कमेंट्सद्वारे कळवा। यापैकी तुमची रास कोणती होती की तुम्हाला सुद्धा महालक्ष्मी राजयोगाचा फायदा होणार आहे हे तुम्ही व्हिडिओत ऐकलं हे सुद्धा कमेंट्सद्वारे कळवायला विसरू नका। आणि असेच छान छान माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी आजच दिल्लीकर मराठीला सबस्क्राईब करा। भेटूयात पुढच्याच नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या। धन्यवाद।